प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्र शिवशंभो हर हर महादेव। 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 नमस्कार महाराज. आयुष्यमान भव. महाराज, आपण कुठून आलात? आम्ही कुठून आलो म्हणून काय सांगू. आम्ही एका जागी कधीच राहत नाही. कधी इथे तर कधी तिथे. महाराज, आलाच आहात तर वैस घरात चला, 2 घास खा आणि मग जावा. असं म्हणतोस? शिवशंभो शिवशंभो. चल, जशी तुझी मर्जी. चला महाराज, चला. या. या महाराज, या. शंभो शिवशांब हर हर महादेव. या. शंभो शिवशांब हर हर महादेव. या. शंभो शिवशांब हर हर महादेव. आई, दादा, महाराज मळ्यातून चालले होते, आपल्या घरी घेऊन आलो. नमस्कार करतो. आयुष्यमान भो शिवशांब. मालू, अगं ए मालू, काय हो, काय पाहिजे? अगं मला काय नको, पण तू जरा बाहेर येशील की नाही? अगं महाराज आज आपल्याकडे जेवणार आहेत, तेव्हा तुझा हात जरा लवकर लवकर चालव बघ. जेवण तर तयारच आहे. भात घातला ना की झालं, आत्ता होईल. महाराज नमस्कार करते. महाराज, आपण वैस बसा जरा, मी येतोच इतक्यात दूध घालून. कल्याण मस्त. महाराज बसाव, पाणी आणते. आपण कुठून आलं म्हणायचं? आम्ही शिवभक्त तीर्थाटन करता करता इथे आलो. म्हणतात ना, तीर्थाटनाने ज्ञान प्राप्ती होते. महाराज एक विचारू का? तुम्हासनी बघितलं म्हणून मनात आलं, विचारू. महाराज, माझ्या महादूला अजून पोर होत नाही बघा. समद करून झालं पर. शंभो शिवशंभो. होईल, सर्व काही ठीक होईल. जो जन्माला घालतो तोच आपल्या पाठीशी उभा असतो. होय. होईल होईल. शंभो शिवशंभो. जेवण वाढलंय, चलावं. सासूबाई येत आहे ना? चला बा महाराज. शंभो शिवशंभो हर हर महादेव. शंभो शिवशंभो हर हर महादेव. शंभो शिवशंभो हर हर महादेव. शंभो शिव. महाराज, मला तुम्हाला काहीतरी. मुली, काही सांगू नकोस. मी काय सांगतो ते नीट ऐक. मी तीर्थाटन करता करता सोरटी सोमनाथालाही गेलो होतो.
काय अगाध महिमा आहे त्याचा, अवर्णनीय आहे. महाराज मलाही सांगा ना, माझ्यावरही कृपा करा ना. शंभो शिवशंभो हर हर महादेव. सांगतो ऐक. नित्य नियमाने सोमनाथाला पूजत जा. न चुकता रोज मनात भाव ठेवून त्याला पूजत जा. पण हो, लक्ष देऊ नाही. रोज मध्यरात्री वाळवंटात जा. तिथे शिवलिंग तयार कर. त्याचं नाव घे, पूजा कर. त्यावर बिल्वपत्र अर्पण कर. हे सर्व आनंदाने कर. आणि तेही 12 वर्ष. म्हणजे तुला साक्षात सोमनाथ दर्शन देतील. पण एक लक्षात ठेव, हे कुणालाही कळता कामा नाही. कोणाला म्हणजे कोणालाही. म्हणजे तुला सोमनाथ सर्व काही सांगतील. शिवशंभो 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 हर हर महादेव हर हर शंभो शिवशंभो हर हर महादेव. 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 मालू, ए मालू, मालू, काय हो? अगं काय आहे? कुठल्या विचारात घडलीस एवढी? काय नाही. बर, हे बघ, मी शेजारच्या घरी जाऊन येते. हा. हा. आज उद्या असं करत बसण्यापेक्षा आजपासूनच सुरुवात करावी. एवढं देवाधर्माचं केलं, तर हेही करून बघूयात. पण जमेल मला? मध्यरात्री आणि तेही रोज 12 वर्ष? नाही जमणार. सासरच्यांना, घरच्यांना काय सांगू? महाराजांनी तर सांगितलंय की कुणालाही कळता कामा नये. कसं शक्य आहे मालू? अगं त्यात अशक्य असं काय आहे? तू देवाचंच करणार आहेस ना, आणि तेही तुला मूल व्हावं म्हणून. आणि घरच्यांना कळलंच तर सांगून टाक खरं काय ते. त्यात एवढा विचार कसला करायचा? मालू, ए मालू, मालू, काय झालं? अगं एवढं दचकायला काय झालं? माझा सदरा कुठे आहे? हो, काही नाही. काही नाही. अगं माझा सदरा कुठे ठेवला आहेस? देते, चला या.
तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। सोमनाथाय नमः। ओम 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 सोमनाथाय नमः। सोमनाथा, जवळपास 12 वर्ष होत आली मी तुझ्या सेवेला नित्यनेमाने येते, मनोभावे तुझी पूजा करते. हे सगळं कसं शक्य होतं हे माझं मलाच कळत नाही. ही सगळी तुझीच कृपादृष्टी म्हणायची. पण मग सोमनाथा, तू मला अजून दर्शन का देत नाही? माझं काही चुकतंय का रे? माझी सेवा तुझ्या चरणी कमी पडतीये का रे? तुझ्या दर्शनाची ओढ मला लागलीये रे. सोमनाथा, मला एकदा तरी दर्शन दे रे, एकदा तरी दर्शन दे. मालू, तू धन्य आहेस. अशी निस्सीम भक्ती करणाऱ्या माझ्या भक्ताला मी कसा बरं विसरेन. तुझी सेवा मला प्राप्त झाली. मालू, तुला माझं दर्शन हवंय ना? मग उद्याच्या पूजेसाठी तू सोरटी सोमनाथाला ये. मी तुला माझं दर्शन देईन. कोण? कोण? हा माझा भ्रम तर नाही ना? मी स्वप्नात तर नाही ना? मालू, हा तुझा भ्रमही नाही आणि स्वप्नही नाही. मग उद्या येतेस ना माझ्या भेटीला? हे कसं शक्य आहे? सोमनाथा, अरे रोज इथे येताना मी कशी येते हे माझं मलाच माहिती. अरे मी सासूर वाशीन. माझ्या नंदेला, सासू सासऱ्यांना, नवऱ्याला कळलं तर माझं काही खरं नाही बाबा. अरे माझ्या पतीला कळलं तर ते मला मारायलाही कमी करणार नाही. हे कसं बरं शक्य आहे सोमनाथा? मालू, तू त्याची चिंता कशाला करतेस? हे बघ, मी तुझ्यासाठी विमान पाठवतो. नित्य नेमानं माझं विमान तुला न्यायला येईल. त्यात तू बस आणि ये. तुझी पूजा झाली की परत विमान तुला तुझ्या घरी सोडेल. डोळे मिटून माझं नामस्मरण कर. विमान तुला न्यायला हजर असेल. मालू, ए मालू, मालू. काय हो सासूबाई? अगं काय चाललंय काय तुझं? आता असं तुझं लक्ष असतं कुठं? बघावं तेव्हा आपल्याच तंद्रीत असतेस तू. हा, काही नाही. काय नाही कसं? तुझ्या मनात काय आहे ते तुलाच ठाऊक. बर जाऊ दे. हे बघ, मी काशीच्या मुलाच्या बारशाला जाऊन येते. हा, बारशाला? होय. मी येऊ का तुमच्या बरोबर? दुसऱ्याच्या घरी बारशाला जाण्यापेक्षा आपल्या घरी पाळणा कधी हलेल याचीच वाट बघतोय आम्ही. काय नको येऊस, उगाच नसत्या चर्चेला उधाण नकोय. काय बाई, तरी आमच्याच नशिबाला आलंय हे.
का सोमनाथा? अरे माझी कुस उजवली नाही म्हणून यात माझा काय दोष नाही. कुणी यावं आणि मनाला लागेल असं बोलावं. नाही रे सहन होत आता. हा? रडायला काय झालं ग? काय नाही. मग काय येळ जात नाही म्हणून रडतेस होय? काय नाही हो. सासूबाईंना म्हटलं मी तुमच्या बरोबर येते म्हणून, तर म्हणाला येऊ नकोस, आणि वर म्हणाला आमच्याच नशिबालाही आली. मग मग काय खोट आहे त्यात? खरं तेच बोलली. अगं आईतल्या सगळ्यांची घरं पोराबाहेर भरलेत, पण आपल्या घरात हो त्यात माझा काय दोष? दोष नाही, तुझा दोष नाही, दोष माझाच. तुझ्याशी लगीन केलं हाच मोठा दोष आहे माझा. तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय सोमनाथा, अरे माझा विश्वासच बसत नाहीये रे. अरे तुझं नामस्मरण मी करते काय आणि तात्काळ मी इथे येऊन पोचते काय? खरंच तुझी लीला अगाध आहे सोमनाथा. पण मला तू तुझं दर्शन कधी रे देणार? तुझी ही कृपादृष्टी माझ्यावर कायम राहू दे.
मालू, अगं बरेच दिवस झालं जाईन जाईन म्हणतोय, पण येळच मिळत नव्हता. हे बघ, आपण असं करू, आपण दोघं बी मामाकडे जाऊ, 2-4 दिवस राहू आणि येऊ परत. तेव्हा तेव्हा आता तू तुझं काम बिगी बिगी आवर आणि जायची तयारी कर. अहो, मी नाही आले तर नाही का चालणार? का? तुला न यायला काय झालं ग? अहो, इथं आई दादांकडे कोण बघणार? अगं 2-4 दिवसांचा तर सवाल आहे. नको, त्यापेक्षा तुम्हीच जाऊन या. माधू, ये माधू. माधू, देवा देवा. माधू, अरे गावाकडं त्या गणप्याच्या म्हशी इकायच्यात. असं? हा, त्याचा पोरगा भेटला होता. हा. विचारत होता घेणार का म्हशी. त्याला म्हणलं असं करतो, उद्याच्याला माधूला पाठवून देतो, तोच बघल काय करायचं. तेव्हा एक काम कर, गावाकडे जा आणि जरा म्हशी बघून ये. हा, वय करशील नव तेवढं? वय वय करतो की. सांगितलेलं नीट ध्यानात ठेव बर का मालू. जातो ग. हा. झालं झालं का तुझ्या मनासारखं? आलात? ए, बरं झालं नाही गेलो ते. अगं सौदा लई फायद्याचा झाला आणि म्हशी बी अशा मनासारख्या मिळाल्या. ग लई दूध देतात बघ. आता झालं ना तुमच्या मनासारखं? तर एकदम मनासारखं. बरं मालू, उद्या मला लवकर बाहेर जायचं, तेव्हा पाठच्याला मला लवकर उठो. हा, ध्यानात ठेव, नाही ते इसरशील. नाही.
मालू ए मालू मालू कुठे गेली? नाणी घरात बी नाही. मालू ए मालू अरे दरवाजाची कडी बी उघडी दिसते. मालू ए मालू मालू काय झालं रे बाबा महादू? ओरडायला काय झालं? हा? अगं अरे काय सपान बिपान पडलं का काय? अगं आई मालू अरे काय झालं सांग की लवकर. अगं आई मालू घरात नाहीये. अरे घरात नसायला काय झालं? हा अरे ना आणि घरात असेल बघ की. अगं आई नानी घरात बी बघितलं. हा दरवाजाची कडी बी उघडी आहे. काय म्हणतोस? म्हणजे ना म्हणजे आता मला खोकल्याची ढास लागली म्हणून मी पाणी मागायला उठलो. बर बघतो तो कुठे मालू नाही. मग अरे दादा तुझं आणि वहिनीचं काही भांडण बिंडण झालं का? अगं नाही गे कसलं आले भांडण? भांडण नाही. नाही. अरे मराठी बेराती घरातून जाते म्हणजे काय समजायचं र? अगं आई जाऊन जाऊन कुठं जाणार आहे? येईलच की इथं परत. तरी मी म्हणते ही सारखी तंद्रीत असते. अरे मी तिला विचारलं बी तर मला काय बी नाही म्हणून म्हणली बघा. थांब तिला येऊ दे परत मग बघतोच तिच्याकडं. ये गप्पा समजे. अरे एवढ्या मोरल्या गोष्टी कशा पायी करताय? हे बघा पोर गेली असल हे खरं. अरे पर ती परत आल्यावर समजल नव. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाच संशयाचं पीक पेरू नका. तुम्ही गप राहावा. हा. जा झोपा आता. आणि तू बी जा ग झोपायला. चल पुरी चल. जा. माधू हा. आता मी काय सांगते ते नीट ऐक. होय. हे बघ आता ती परत घरला येईल हा. तेव्हा तिला काय बी माहित नाही असं दाखव. होय आपण दोघं तिच्यावर पाळत ठेवू. होय होय मग बघू काय होतंय ते. होय हा होय जा बाबा झोप आता. हा आणि लक्षात ठेव बाबा होय. तिला काय बी दाखवायचं नाही माहिती आहे असं. हा जा झोप आता. कुठं गेली म्हणायची पोरगी राती बेरातीला. पाणी घे ग. असं काय बघताय कधी न बघितल्यासारखं? अलीकडे तू खूप बदलल्यासारखी वाटतेस बघ. म्हणजे म्हणजे आधीपेक्षा जरा जास्तच उत्साही वाटतेस बघ. तुझा नखराही जरा जास्तच वाढलाय बघ. ईश्या काहीतरीच काय बोलता. चला जाऊ द्या मला खूप कामं पडलीत.
आई, ए आई, अगं माझी वेणी घालून दे ना. आई, आई, कुठे गेलीये का नाही? आई, ए आई, 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 अगं माझी वेणी घालून दे. आई, 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 माझी वेणी घालून दे ना. काय आज कुठे निघालीये स्वारी? सगळ्या गोष्टी तुला सांगायलाच हव्यात का? तू कुठे जातेस, काय करतेस, मी विचारते कधी तुला? ही आई पण ना कुठे गेलीये? अहो या, देते मी घालून. राहू दे, माझी मी घालेल. माधू, हे माधू, इकडे ये. इकडे ये. मी काय सांगितलंय ते समजा तुझ्या ध्यानात आहे ना? होय, चांगलं ध्यानात आहे माझ्या. हे बघ, आज बघूयात काय करते ते. तिला कुठं जायचं असेल तिथं जाऊ द्या. परत आल्यावर आपण बघू काय करायचं ते. आणि तू तिच्या मागं मागं जाऊ नगस. नाही आई, समजतंय मला. मी करतो बरोबर काय करायचं. कर बाबा. आता कशी पकडली तिला. आता येऊ दे तर खरी, मग बघतेस तिच्याकडे. अगं हिच्याकडे बघून अशी शंका येत नाही म्हणत ही अशी असेल. मग काय. पण माधू, अरे किती दिस चाललंय हे समज. काय माहित. काय माहित. अरे तुझी बायको राती बेराती घराबाहेर जाती आणि तुला पत्त्या बी नाही. बरोबरच आहे. तुझी झोप कुंभकर्णासारखी, तुला रे कसं कळणार. बसा, आधीच माझं डोकं फिरलंय, त्यात तुमची बडबड बडबड बडबड. बसा. ए तिचा राग तू आमच्यावर का काढतोस रे? तुझी बायको आली ना म्हणजे तिला विचार खडसावून बघ तू. येऊ तर दे तिला. येऊ दे ना, मीच बघते तिच्याकडं.
पूजा रात्रीची पूजा? सोमनाथाची. हा कोण सोमनाथ? मी काय कमी आहे? असं कसं बोलवतो तुम्हाला? माले, मध्यरात्री घराबाहेर पडतीस आणि ते बी कुणाला बी न सांगता. मग विचारलं तर तुला राग कशा पायी येतो ग? कुठं दिवा लावाया गेली होतीस मध्यरात्रीला? सांग की. हो सासूबाई, सासूबाई, पदरी पोर नाही म्हणून राज्याला बाहेर जाऊन दुसऱ्याकडून पोर देणारच होय का? नका हो असं बोलो. बाबा, अरे तिला बोलू द्या की जरा. मालू, पोरी, तू बी समज स्पष्ट काय ते सांगून टाक. मामनजी, आपल्याकडे एक साधू महाराज आले होते. वय, हेच घेऊन आले होते. त्यांनीच सांगितलं, मध्यरात्री वाळवंटात जाऊन रोज सोमनाथाची पूजा करत जा, तुझी मनोकामना पुरी होईल म्हणून. वा ग वा. ऐका ऐका, म्हणून मध्यरात्रीला पूजा कर. आम्ही काय दूध खुळे हाय वय ग? तुझं काय बी ऐकून घ्या. कसली पूजा? कोणाच ठाऊक? पूजेच्या नावाखाली काहीतरी बोलू नका हो. अहो, एवढी वर्ष माझ्या बरोबर संसार केलात ना, मग आपल्या पत्नीचा स्वभाव तुम्ही ओळखू शकला नाहीत का? देवाचं नाव पुढे करून मी असलं कृत्य करेन का हो? पत्री पोर नाही म्हणून सोमनाथाची पूजा करत होते हो. सोमनाथ म्हणजे सोमनाथाची पूजा. पूजेच्या नावाखाली काय करते कुणास ठाऊक? आणि हे किती दिवस चालले कुणास ठाऊक? माझी बायको म्हणण्याची लाज वाटते मला. चांगली बायबोध वळणाची म्हणून सून करून घेतली हिला. ही तर रांडच निघाली. सासूबाई, आई चांगलं ओरडू नकोस. एक तर नको ते धंदे करायचे आणि वर तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही अजून लहान आहात. मोठ्यांच्या मध्ये बोलायचा तुम्हाला अधिकार नाही. माझ्या बहिणीला जास्त बोलायचं नाही आणि जास्त शहाणपणा करून तर अजिबात बोलायचं नाही. सांग सांग तिला. नका हो मारू. हो, एकदा माझ्याकडे बघा आणि खरं सांगा की मी असं काही करेन का? हो, त्या साधू महाराजांनी सांगितलं होतं की असं कुणाला सांगू नकोस म्हणून. अजून एक खोट. अगं किती खोट बोलशील? हा, किती खोट बोलशील? सासूबाई, माझ्यावर विश्वास ठेवा हो. विश्वास? आणि तुझ्यावर ठेवायचा तो तर तू कधीच गमावलायस. आता मला बी विसर. माझ्या माझ्या असं टोकाचं पाऊल उचलू नकस. अरे जरा तरी विचार करा. आज इतकी वर्ष मालू आपल्या घरात आहे, पण आजपर्यंत मान वर करून तिनं कधीच कुणाकडे पाहिलं नाही का कुणाशी काही बोलली बी नाही. अरे तिच्या बाजूनं जरा तरी विचार करा. काय रे माद्या, त्या साधूला तूच घरात आणलास नव? आणि तू काहीला बोलतीयास? अगं वार होत नाही म्हणून उपाय तूच विचारलास ना.
बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, वस्क्यात राग घालून संसार मोडायचा नसतो. माझ्या, अरे तुझ्या बायको बद्दल म्या तुला सांगायचं वैर. हॅलो, ए पोरी, रडू नकस, डोळं पुस आणि आज जा जा, उद्याच्याला बघू काय ते. जा, रडू नका. चला आत. अरे माधू, इकडे ये. तू कुठं निघालास बाबा? हे बघ माधू, मला तर बाबा हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय बघ. तवा जरा दमानं घे. आणि तुला जर काही खरं खरं समजायला हवं असेल तर आत्ताच्याला तिच्यावर विश्वास दाखव. हे बघ, तिला तिची पूजा चालू ठेवू दे. हा, हवं तर तू बी तिची माफी माग, म्हणजे तिला बी खरं वाटेल. काय मग आपण दोघं बी तिच्यावर पाळत ठेवू. आणि जेव्हा का ती सापडल मग बघू काय करायचं ते. समजलं का? वय वय, हा, अगदी समजलं. आहे, आता माझ्या ध्यानात यायला लागलंय बघ. काय रे? तू म्हणलीस तेच खरंय. हा हे प्रकरण जरा वेगळ्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे. हा, मग जा आता कामाला लाग बाबा. वय, जा जा, मी बी जाते. हे बघ मालू, झालं गेलं विसरून जा. जे झालं ते लई चुकीचं झालं, पण मला वाटतं यात कोणाचाच दोष नव्हता. हे बघ, कोणत्याही पुरुषाला आपली बायको न सांगता रात्री बाहेर पडते हे कधीही आवडणार नाही. हो, मी मान्य करते, पण मी आज एवढं सांगूनही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत, माझ्यावर हात उगारला. अहो, एवढी वर्ष संसार केलात ना, मग आपल्या बायकोलाही ओळखू शकला नाहीत तुम्ही. हे बघ मालू, माझी चूक झाली, मी मान्य करतो. अगं म्हटलं ना, झालं गेलं विसरून जा. झाला प्रकार तुम्ही विसरू शकाल? आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की परवाच्या दिवशी तुम्ही कुठल्या अर्थानं माझी चेष्टा केली ते. अहो, सर्वांच्या कानावर हा प्रकार घालण्यापूर्वी एकदा तरी मला विचारायचं. हे बघ मालू, माझी चूक झाली, मी मान्य करतो, पण पुन्हा असं कधीही घडणार नाही. आता यापुढे मीच अशी चूक होऊ देणार नाही. मीच आता घराबाहेर पडणार नाही. म्हणजे माझी चूक मान्य करूनही तू मला माफ करणार नाहीस? हे बघ मालू, असं डोक्यात राग घालून घेऊ नकोस. मी काय सांगतो ती नीट ऐक. मालू, तुझी पूजा व्रत यापुढे असंच चालू ठेव. माझी त्याला काही अडकाठी राहणार नाही. मालू, आता तरी पटलं ना माझी चूक मी मान्य केली ते? हो. हा, मग मालू,
ए मालू ए इकडे बैस बैस. विसरली नाहीस होय कालचं? हा, रागवलीस होय माझ्यावर? ए मालू, तसं नाही, काय नाही. हे बघ, कालचं इसरली नसलीस तर इसरून जा. हा, आणि त्या साधूनं सांगितल्याप्रमाणे तुझं व्रत चालू ठेव. हे बघ, माझ्या आणि महादूच्या मनात काय बी येणार नाही. हा, चालू ठेव. खरंच सासूबाई, मी माझं व्रत चालू ठेवू? अगं वय, खरंच सांगते तुला, चालू राहू दे तुझं व्रत. सासूबाई, तुम्ही किती हो चांगले आहात. कालच्या प्रकारानंतर मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या व्रताला. हे बघ, तसं काय बी नाही, चालू राहू दे तुझं व्रत. हा, चालू राहू दे. शिवशंभो 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 सोमनाथा, अरे आज माझा तुझ्यावरचा विश्वास सार्थ झाला. अरे तुझी सेवा नित्यनेमानं करता येईल याचाच मला आनंद होतोय. पण मी सगळ्यांना गावातच पूजा करायला जाते असं खोटं सांगितलं. अरे खरं सांगितलं असतं तर कुणी त्यावर विश्वास ठेवला असता का रे? माधू, ए माधू, वय वय आलो आलो. माधू, इकडे ये. आलो आलो. ये. काय काय? ये बाबा, हे बघ माधू, हा, मी तुझ्या बायकोला सांगितलं या की तू तुझी पूजा व्रत चालू ठेव. अरे अशी नाचली का बस. आता आज ना उद्या तिचं खरं रूप आपल्या समोर आल्याशिवाय राहायचं नाही बघ. अगं आहे, पण मला वाटतं मालू खरंच बोलत असावी ग. माधू, अरे असं कसं तू? हा, हात मेल्या, आता काय म्हणू तुला? हा, अरे एवढा कसा बाई येडा झालास तू म्हणते मी. असं कसा रे माधू तू? हा, पालत्या घड्यावर पाणी. अरे बायकोच्या बोलण्याला एवढं भुललास वय? हे बघ माधू, उद्या जर गावात काही विपरीत चर्चा झाली आणि माझ्या मनातली भीती खरी झाली तर गावात तोंड सुधीक दाखवायची पंचायत होईल आपल्याला. हा, मग बाबा तू न तुझी बायको, आणि एवढाच तुला बायकोचा पुळका असेल तर बाबा तुझं तू बघ. का ग, काय बडबड चालली आहे? आहो, हा, अगं पोरग जरा काम करते तर त्याला कामातनं बोलून काही सांगायची गरज आहे वय? नाही, मग बायकांना यो शापच आहे. अहो आमचं राहू द्या, एकमेकींशी बी कधी पटवून घेऊ नका. बस झालं तुमचं तत्वज्ञान. हा. हा, उद्या जर कोणी काही येडं वाकडं बोललं तर मला अजिबात सहन होणार नाही, सांगून ठेवते तुम्हासनी. हा, हा, वय बरं बाई, ऐकलं तुझं. तू काही काळजी करू नको, माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. जाऊ का आता? जा बाबा जा. हा, जा आणि तिच्या पदराला धरून बस जा. हा, काय बाबा, मग उद्या तुम्हाला सांगायला येऊ नकस, अये असं झालं तसं झालं. जा, मला सांगतो या ज्ञान. बस झाला, आता जा घरला जा. हा, हा. दोघं बी बापलेक सारखेच आहेत.
अहो आल्यापासून पाहतीये. कसला एवढा विचार करताय? काही नाही ग, असंच. बरं वाटत नाहीये का? खरं म्हणजे तसंच वाटतंय, पण ठीक आहे. मालू, तुला पूजेला जायचं असतं ना, तू जात जा. माझ्या पूजेचं राहू दे. माझ्या हृदयात सोमनाथाला जेवढं स्थान आहे ना, तेवढं स्थान तुमच्यासाठी देखील आहे. अहो पती हाच परमेश्वर मानणारी आहे मी. ते राहू दे. चला बरं जेवण करून घ्या. मालू नको, मला भूक नाही. बरं वाटत नाहीये का? डोकं बिकं चेपून देऊ का? डोकं दुखतंय का तुमचं? नाही मालू, तू गेलीस तरी चालेल. अहो तुम्हाला बरं वाटत नसताना मी कशी जाईन? मी आज पूजेला देखील जात नाही. देवाला सुद्धा कळतच की तो सगळं जाणतो. मालू, तुझ्यावर कसा संशय घेतला याचाच विचार करतोय मी. तू म्हणालीस ते खरंय. एवढी वर्ष संसार करून मी नाही ओळखू शकलो तुला. मालू, मी तुला नाही ओळखू शकलो. मला माफ कर मालू, मला माफ कर. हो असं काय करताय? कशाला एवढं मनाला लावून घेताय? अहो आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना, म्हणूनच तुम्हाला काही सुचू दिलं नाही. हो अहो माझ्यावरच्या प्रेमामुळेच तुम्ही असे वागलात. हो, कशाला असा विचार करताय? मालू, मला मी चुकलो ग मालू, मी चुकलो मालू.
भाईसाहेब, ओ भाईसाहेब, भाईसाहेब, उठा की आता, सकाळ झाली. काय झालं या नाही नाही, बाकी काय नाही झालं. मग म्या म्हणलं सकाळ झाली आणि तुम्ही अजून इथं काय करताय? अहो मी इथं राहते. तुम्हाला काय करायचंय? आला माझ्या समज ध्यानात आलं. काय आलं? रातभर इथं पारा देताय वाटत. हा तुम्ही गप्प बसावं. द्या द्या द्या, रातभर पारा द्या. काय तुम्ही बी काय काय डोकं धरून का बसलीस? कोण रे बाबा? महादू कर. नाही काय बरं वगैरे वाटत नाही का? ते जाऊ दे रे बाबा. मला एक सांग, तू काल रात्रीच्याला तिच्या माग गेला होतास का नाही? नाही गेलो. हा, नाही गेला? अरे एवढं सांगून बी तुझ्या डोसक्यात कसं येत नाही म्हणते मी. म्हणतात ना, लगीन झालं की पोरं बायकोच्या हातात जात्यात. फार बायकोच्या हातचं खेळणं होत्यात बघ. अगं आहे माझा. एक शब्द बी बोलू नगस, अजिबात बोलू नगस. अगं अरे बाबा, तुला जन्म दिला म्हणून वाटतं या. तुझ्या नशिबात असलं काय वाईट वंगाळ येऊ नये असं वाटतंय म्हणून सांगते बाबा तुला. अगं आहे माझं ऐकून तर घेशील की नाही? आता काय? अगं काल मालू पूजेला गेली नाही. काय सांगतोस? हा मालू पूजेला गेली नाही? नाही. अरे माझ्या कर्मा. आता डोसक्यावर हात मारायला काय झालं आहे तुला? अरे माधू, काल रातच्याला मी बाहेरच पहारा देत होते, पण मधीच माझा ढुलका लागला आणि झोपच लागून गेली बघ. कोण येणार नकस, अजिबात दात काढायचं नाही. सांगितलेलं तेवढं ध्यानात ठेव म्हणजे झालं. दात काढ. अहो अहो, माझ्या पूजेची वेळ झाली आहे. जाऊ मी? जा. मालू जपून जा. हो. ए माधू, ए माधू, अरे उठ की, अरे उठ, अरे उठ की माध्या, उठ. काय? अरे ती कुंभकर्णासारखा लोळत पडलायस, ती गेली की पूजेला. उठ. अगं आहे ती मला विचारूनच गेली.
विचारून गेली अरे त्यात बी तिचा काहीतरी डाव असल. उठ बाबा, अरे उठ महाद्या, उठ बघू. हे बघ, ये गे आणि तिच्या पाळतीवर जा. चल उठ, अरे उठ की बाबा, उठ. चल उठतोय ना वय. चल उठ, लगेच जा तिच्या पाळतीवर. चल. सोमनाथा, अरे आज मी आली आहे आणि तुझा दरवाजा बंद का? दार उघड सोमनाथा, दार उघड सोमनाथा. अरे तुझ्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालीये. सोमनाथा, अरे काल माझ्या पूजेमध्ये खंड पडला म्हणून तर तू रागवला तर नाहीस ना? अरे मी संसारी स्त्री आहे, तू त्रिकाल ज्ञानी आहेस ना, मग तू सगळं जाणतोस. तरी देखील माझ्या पतीची परवानगी घेऊन मी आलीये. दार उघडणारे सोमनाथा. अरे तुझ्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालीये. दार उघडणारे सोमनाथा. मालू, तू तर माझी प्रिय भक्त आहेस, पण तुझ्या मागे तुझा पती आलाय. तो बघ, तुझ्या मागेच उभा आहे. इथे तर कोणीच नाही. माझी थट्टा करतोस होय रे? सोमनाथा, दार उघडणारे. दार उघड सोमनाथा. अरे मी तुझ्या दर्शनासाठी आले. तुझी पूजा करेन, तुझं दर्शन घेईन आणि मग निघून जाईन. अरे माझ्या भक्तीचा निदान तू तरी अवमान करू नकोस. दार उघड सोमनाथा. अरे इतके दिवस मी तुझ्या दारी येते, मग आजच असं का रे निष्ठुर झालास? दार उघड रे सोमनाथा. सोमनाथा, आता तू जर दार उघडला नाही तर मी तुझ्या पायाशी प्राण दे. सोमनाथा, दार उघड. मालू, थांब मालू. ये आत ये. सोमनाथा,
हे कुठे आहेत? म्हणजे मगाशी मंदिरात सोमनाथानं सांगितलं ते खरं नाही? नाही, कसं बरं शक्य आहे? माझ्या पाठोपाठ एवढ्या लवकर आणि एवढ्या कमी वेळात? नाही नाही, शक्य नाही. त्यापेक्षा ना आपण सासूबाईंनाच विचारूया. सासूबाई, हो सासूबाई, अहो सासूबाई. का ग मालू, काय झालं एवढ्या रात्री? हो, हे घरात नाहीत. तुम्हाला काही माहिती आहे का? अगं मला कसं माहिती असणार, तुलाच माहिती पाहिजे. तुझ्या मागं तर आला नाही ना? अहो, माझ्या मागं कसे येतील? मी त्यांना विचारूनच गेले होते ना. काय झालं, काय झालं, काय गडबड चालली या? अहो ही बघा काय म्हणतीया, काय झालं? माधू म्हण घरात नाही. नसं आहे, काय झालं असं इथंच कुठेतरी? नाही हो मामनजी, हे नाही आहेत घरात. मी सगळीकडे शोधलं. या घरात काय चाललंय कुणाला ठाऊ. कधीही घरात नसती, आता माधू घरात नाही. मला तर वाटतं तो तुझ्या मागच गेला असणार. बायको एवढ्या राती बेराती व्रत करती या, काय करणार बिचारा, त्याला बी काळजी वाटली असेल. मालू जाचू, माझ्या तुझ्याच माग गेला होता. हा? हो, काय सांगताय? वय तुझ्याच माग म्या बघितलंय. हिनच त्याला तुझ्या माग पाठवलाय. अहो उगाच काय बाय बोलू नका हा. मी कशाला पाठवते त्याला? मी कशाला या नवरा बायकोच्या मध्ये पडू? त्यानं मला विचारलं मी जाऊ का? मी म्हणलं जा बाबा, तुला बायकोची एवढी काळजी असेल तर. जा पोरी झोप, जा, माझ्या येईल एवढ्या. जा झोप, जा. चला. म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वासच नव्हता तर. कालचं सगळं नाटकच होतं. सोमनाथा, काय रे करू? तू म्हणत होतास तेच खरं. हेच माझ्या मागे आले होते. पण कसा? आणि आता ते कुठे असतील रे सोमनाथा? कुठे असतील? कसे असतील? कुणीतरी मला सोडवा, मला दाखवा, मला रस्ता दाखवा. कोणीतरी मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा, मला वाट दाखवा, मला रस्ता दाखवा, मला रस्ता दाखवा, मला 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 सोडवा. छा 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 छा, तो माझ्या कुठं गेला हे कोणास ठाऊक. त्याची वाट तरी किती बघायची. माधू, अगं तू कुठल्या देवळात गेलतीस पूजेला? मी वेशीवरच्या मंदिरात गेले होते. अगं मग तिथनं परत यायला एवढा वेळ लागतोय? मला तर लई काळजी वाटायला लागली या पोराची. माले, अगं खरंच सांग, तू खरंच पूजेला गेली होतीस का? हो, तुम्हाला म्हणायचंय तरी काय? अगं वहिनी, दादा तुझ्याच मागे गेला ना, तू आली, तो मात्र अजून आला नाही का? ही विचार करायला लावणारीच गोष्ट आहे ना. पण ते का आले नाहीत हे मलाही कळेना असं झालंय. तुला कळत नसेल ग, पण आम्हाला कळतंय ना. म्हणजे आता स्पष्टच बोलते,
दादानी तुला पुन्हा दुसऱ्या बरोबर गप्पा बसा. उगाच भलतच काहीतरी बोलू नका. माले पोरीच्या अंगावर वरडू नका सुगीत. अगं तुझ्याच करणीनं गेलाय तो. आणि ती म्हणतीये त्यात खोट काय हाय? हा नाही तर माधूला परतायला एवढा काय येळ लागला? का आला नाही अजून तो? सांग की. अगं आता का तुझं तोंड बंद? बोल की. तुम्ही जरा गप बसता का? कशासाठी एवढा आरडाओरडा चालवलाय? तुम्ही बी माळात बोला. शांत राहावा जरा. हे बघ मालू, तुझं बी चुकलंय. अगं त्या साधूने जे सांगितलं ते खरं असेल, पण त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं. मला एक सांग पोरी, अगं मध्यरात्रीला कुठं पूजा बिजा असती होय? अहो हिची पूजाच वेगळी असल, म्हणून तर माझं माधू घर सोडून गेला. ते काय नाही, मला त्याची लई काळजी वाटते बघा. माझ्याच घरात हे असलं पाप यावं ना. अहो तसा मेनी. तुम्ही जरा गप राहावा. मालू ये कामाला लाग. वाचवा, मला वाचवा, माझी सुटका करा. कोणीतरी मला वाट दाखवा. मला वाचवा, मला वाचवा, माझी सुटका करा. वाचवा, मला वाचवा. माले, ए माले, अगं अशी देवामोर बसून कामं होतात होय घरातली? अजून धुणं भांडी व्हायच्यात, पाणी भरून ठेवायचंय. ए माले, आता ही समधी कामं कोण करणार? तुझी आई का बा? सासूबाई, किती तर माझ्या आई वडिलांच्या नावानं ओरडालो. घरातली सगळी कामं तर मीच करते ना. अगं ती तर तुला करायलाच पाहिजे, नाही तर तुला काय नुसतं बसून खायला घालू होय मी? हा, एक तर नवरा घालवला घरातनं, गावात तोंड सुधीक दाखवायला जागा ठेवली नाही आमासनी. नाव तर केवढा आणती या. हे बघ गुमान, मी सांगते तसं वागायचं, नाही तर चालू लागायचं घरातनं. आता चला जावा पाणी आणायला, कळलं का? आणि हे रडण्याचं ढोंग बस झालं आता. माझ्या भरल्या घराचं समजा होत्याचं नव्हतं केलं, आता तुझ्या पाणी गाण्यानं ते काय परत येणार हाय वय समजा? हा, जा आता बिगी बिगी पाणी आणायला. सोमनाथा, तूच आहेस रे आता माझा पाठी राखा. तुझ्याच नावाच्या आधारे मी जगतेय रे. तुझ्या दर्शनाची ओढ मला लागलीये, पण काय रे करू आणि काय रे सांगू? तू त्रिकाल ज्ञानी आहेस ना, मग तुला माझं दुःख कळत नाही का रे? मला दर्शन दे सोमनाथा, मला दर्शन दे. माझ्या मदतीला धावून ये रे सोमनाथा, मला दर्शन दे.
काय ग माले, अजून तुझ्या पाण्याच्याच फेऱ्या चालू आहेत होय? अगं अजून गोठ्यातलं शेण काढायचंय, जनावरांना वैरण घालायचे, दूध काढायचे. बया 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 बया, तुझ्या अशा काम करण्यानं आम्ही फार वैतागलो या बघ. चल आटपून घे लवकर. आता अशी काय बघत उभी राहिली आहेस मारक्या म्हशीवानी? उचल पाऊल पटपट. काय बया म्हणावं हिला? हा, मी एवढी हिला बोलती या, पण हिला काय हाय का त्याचं? आटप लवकर. सोमनाथा, काय रे करू, कसं रे सांगू? माझ्या मदतीला धावून ये रे सोमनाथा. मला दर्शन दे सोमनाथा, मला दर्शन दे रे सोमनाथा. तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली आहे, मला दर्शन दे रे सोमनाथा. मालू, तुला माझ्या दर्शनाची ओढ होती ना, मग मी आलोय. या करंजातच मी कायमस्वरूपी वास्तव्यास आलोय. हे बघ, मी महाराणावर कपिलेचं दूध भक्षण करण्यास येईन, तेव्हा माझं तू दर्शन घे. तथास्तु. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. अरे नाग नाग, अरे नाग नाग, अरे कोण आहे का? कोण आहे का रे? कुठं गेला म्हणायचा? हा, गायब झाला काय? कुठलं घेऊ? इथनच घेऊ का? खाऊ दे तिला, तोपर्यंत खाऊ दे. येऊ का? या या
ये 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 सोमनाथा, अशी कशी रे विसरले मी? काल माझ्या स्वप्नात येऊन तू दृष्टांत दिलास आणि सांगितलंस की सर्परूपाने येऊन तुम्हाला दर्शन देणार होतात. अशी कशी रे विसरले मी? खरंच का रे तू आला होतास? काय रे, महाराणावरूनच येतोयस ना? वैजी महाराणहूनच येतोय की. इथं काही विशेष घडलं का रे? विशेष हा विशेष नाही, आखरीत घडलं आखरीत. हा होय, मी नेहमी परमाने गाया घेऊन गेलो चारा. हा तिथं एक नाग आला की सोडसोडत. हो गो बाई. होय, त्या गाईच्या आचळाला येडा मारून दूध प्यायला लागला. हा मला वाटलं गाईला चावल बिवल, अरे. म्हणून मी आपली कुऱ्हाड मारली फेकून. पण ती कुऱ्हाड बसली त्याच्या फाड्यावर. असं भळा भळा रगत व्हायला लागलं. आणि तो नाग तिथनं गायब बी झाला बघा. होय, सोमनाथ, माझी चूक झाली रे, मला माफ कर. अरे एवढं तू सांगून देखील मी तुझा काय झालं काय बाई? चांडाळा घात केलास माझा. अरे माझ्या स्वामींना मारलंस तू. स्वामी? माझं चूक सोमनाथ. अरे स्वप्नात सांगितल्याप्रमाणे मी वागले नाही ना, म्हणून तुझ्यावर ही वेळ आली. धिक्कार असो माझा. कुठं कुठं फेडू हे पाप? या नरकात मी घडून गेले आणि तुला पापी आहेस तू. का रे माझ्या स्वामींना मारलंस? का रे तोंडच्या तोंडचा घास काढून घेतलास? बाई पण याची शिक्षा तुला मिळेलच. दरिद्री होशील तू. अन्न करत वणवण फिरशील. हो, हात पाय झडून जातील तुझे. नरक यातना भोगशील रे, नरक यातना. अहो पण बाई, शाप आहे माझा तुला, शाप. शिवशंभो शंकरा, अरे चूक झाली रे माझ्या हातनं, चूक झाली. पण तुझी समद्यांवर कृपा असती. हा तू करुणा सागर आहेस. हा अजाणतेपणी घडलं माझ्या हातनं, अजाणतेपणी घडलं माझ्या हातनं. शिवशंभो माफी दे, माफी दे, एकदा माफी दे. माझ्या अपराधाला क्षमा कर. तुझी लय रूप आहेत रे, म्हणून माझ्या ध्यानात आलं नाही बघा. शिवशंभो माझ्या अपराधाला क्षमा कर रे, क्षमा कर रे, क्षमा कर देवा, क्षमा कर रे देवा, क्षमा कर. अरे उठ उठ. देवा, या मालूचा शाप तुला अजिबात बाधणार नाही. आम्ही मालूच्या भेटीलाच आलो होतो, पण पहिल्यांदा तूच आम्हाला भेटलास आणि झाला प्रकारही तूच मालूला सांगितलास. पर प्रभू, मी घाव केलं तुमच्यावर, माझ्या अपराधाला क्षमा करा एकदा. अरे तुझ्या कुऱ्हाडीचा घाव, तुझी आठवण म्हणून मी सदैव माझ्या मस्तकावर ठेवीन. आणखीन एक गोष्ट तुला सांगतो. दर श्रावणात सोमवारी इथे मोठी यात्रा भरेल. या दिवशी मी लिंगावर प्रगट होईल. माझ्या पूजेचा मान तुलाच मिळेल. देवा धन्य झालो, देवा धन्य झालो. तथास्तु. सोमनाथा, असं कसं रे तू? या पाप्यानं तुझ्या मस्तकावर वार केला आणि त्याला शाप द्यायचा सोडून त्याच्यावर प्रसन्न झाला. पुन्हा त्याला वर दिलास. आणि सोमनाथा, मी एवढी वर्ष तुझी सेवा करते,
तर माझ्याकडे कधी धुंकूनही पाहिलं नाही की साधं कधी मला दर्शनही दिलं नाहीस आणि या पाप्याला वर देऊन त्याचा उद्धार केलास. बरोबरच आहे मला. शास्त्रात सांगितलंच आहे, तारकासूर, बाणासूर, भस्मासूर, रावण यांना वर दिलेस आणि विष्णूला त्याचे कष्ट भोगायला लावले. विश्वामित्राची तपश्चर्या रंभेला पाठवून भंग केलीस. अरे ही तर काय मोठी माणसं आणि मी तर काय एक साधी सर्वसामान्य स्त्री. मला कधी आणि कसं फसवशील हे माझं मला देखील कळणार नाही. मालू, अगं एवढी का संतापतीयस आणि एवढा का त्रास करून घेतीयस? मी तुझ्यावर काय संकट आणलं हे तरी सांग. मालू, तुझ्या भक्तीत काही कमी राहिलंय का? तुझी माझ्या प्रती भक्ती वाढली आणि गंगेतलं गंगेत सोडलं म्हणून गंगेचं पाणी काही कमी होणार आहे? म्हणूनच तर मी याला वर दिला. मालू, तो तुझा सेवक आहे ना आणि तू त्याची धनीण आहेस ना. मग मला सांग, मी तुझ्यावर कोणता अन्याय केला बरं? आणि मालू, तुला तर शास्त्र माहिती आहे ना. शास्त्रातच लिहिलंय, ज्याला ज्याला माझं दर्शन घडलंय त्याचा उद्धारच झालाय. मग मला सांग, मी आता जे काही बोललो यात काही कपट आहे? माफ कर मला सोमनाथ. अरे रागाच्या भरात मी मनाला येईल ते बोलले तुला, पण यानं तुला मारलं म्हणून मी त्याला शाप दिला आणि उलट तोच तुला प्रिय झाला म्हणून मला राग आला रे. अरे ज्या नागाला दूध पाजायचं त्यानंच दंश केला तर काय होईल? वाघाला घाबरून गायीनं पाठीराख्याकडे जावं आणि तोच कसाही निघावा. कसं झालं रे माझं. सोमनाथ माफ कर रे मला. अरे मीच अपराधी आहे, मीच अक्षम्य अपराध केलाय. स्वप्नात सांगितल्याप्रमाणे मीच वागले नाही ना म्हणून तुझ्यावरही अशी वेळ आली रे. सोमनाथ, कोण जाणे मला काय झालं होतं. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी आजवर तुझी जी काही सेवा केली ती वृथा गेली रे. मी जे कमावलं ते सगळं गमावलं रे. सोमनाथ मला माफ कर रे. तूच माझा आधार आहेस, तूच माझा पिता, तूच माझी माता आहेस रे. या लेकराला माफ कर, या लेकराला माफ कर रे. मालू, अगं शोक आवर. माग, तुझ्या मनात जे काही असेल ते तू माग. मी तुला वर देतो. तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. सोमनाथ, मला धन नको, संपत्ती नको, संततीही नको. तू फक्त तुझ्या भक्तांवर कृपा कर. तुझं अनेक ठिकाणी वास्तव्य असतं पण ती सर्व 12 वर्ष सेवा घेतात. पण या ठिकाणी मात्र तू अल्पसेवेत प्रसन्न हो. तू त्यांना लवकर दर्शन दे, त्यांची मनोकामना पूर्ण कर. मालू, तू खरंच धन्य आहेस. स्वतःसाठी तू काहीच मागितलं नाहीस. सोमनाथा, अरे मला काहीच नकोय. मला फक्त मुक्ती हवी. माझं मन आता या संसारात रमेल असं झालंय. तुझ्या दर्शनाचीच ओढ मला लागली होती, ती आता पूर्ण झाली. मालू, अगं या चक्राचा फेरा कोणाला चुकलाय का? जन्मताच आपल्या ललाटी सर्व काही लिहिलेलं असतं, ते कोणालाही बदलता आलं नाही.
देवाचीही यातून सुटका झाली नाही. दुसऱ्यासाठी जगणं तेच खरं जगणं. आपल्यासाठी तर आपण सदैव विचार करतच असतो. मालू, तुझ्यासाठी मी इथे लिंगाच्या रूपानं प्रगट होईल आणि माझं वास्तव्य सदैव इथेच राहील. मी जिथं दुग्धपान केलं जागा तुला वालुकामय लिंग दिसेल. त्या लिंगावर माझ्या मस्तकावर झालेल्या कुऱ्हाडीचा घाव तुला दिसेल. मालू, शोक आवन, तू जे जे काही मागितलंस ते पूर्ण होईल. कलियुगात ही घडलेली कथा जो कोणी वाचेल त्याचा उद्धार होईल, त्याची मनोकामना पूर्ण होईल. आज माझा जन्म सार्थकी लागला रे. पुढच्या बाजूला आहे. कुठं इथंच इथंच याच ठिकाणी बघा. कुठे रे दर्शन दिलं माझ्या सोमनाथाने तुला? इथंच इथंच. बघ बघ ना लवकर. सावकाश, हळू कर रे बाबा. सांगितल्याप्रमाणे खरंच तू करंजास वास्तव्यास आला. धन्य झाले मी. तुझी आम्हा सगळ्यांवर सदैव सदैव कृपा राहू दे रे सोमनाथा. हर हर महादेव. हर 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 हर. कुणीतरी मला वाट दाखवा. मला वाट दाखवा. मला रस्ता दाखवा. मला वाट दाखवा. मला रस्ता दाखवा.
सोमनाथा, मला वाट सापडली. मला वाट सापडली. मला वाट सापडली. मला वाट सापडली. मालू 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 मालू. तरी मी तुम्हासनी सांगत होतो आपली मालू तशी नाही. अहो पर तुम्ही कधी ऐकलंच नाही. आता एक काम करा, मालू घरला आली का तिच्या मोहर तुम्हीच उभा राहा. मालू, माझ्या हातून चूक झाली बघ. मी तुला ओळखलंच नाही, उगाचच तुला त्रास दिला. मला माफ कर. असं का म्हणता? माझी माफी मागून तुम्ही मला परकी करताय. अहो मी तुम्हाला आई समान मानलंय आणि आजही मानते. मग आई चिडली, रागवली, बोलली तर मुलीनं चिडून जायचं नसतं. खरं आहे बाई, तुझ्यासारखी सून मिळाली असताना मी उगाच तुला बोल लावला बघ. माझी मेलीची बुद्धीच भ्रष्ट झाली होती. चुकलं माझं. अहो तुम्ही मालू, मला माफ कर. मी तुझा अपराधी आहे. विनाकारण मी तुझ्यावर संशय घेतला. तुझ्यासारख्या सती साध्वीला मी छळलं, वाटेल ते बोललो. मला माफ कर. स्वामी, अहो माझी माफी कसली मागता? माफी मागा त्या सोमनाथाची. मी तर काय एक साधी सर्वसामान्य स्त्री. मी त्या सोमनाथाची सेवा केली आणि ती त्याला पावली. मी काय, अन्य कुणीही त्याची सेवा केली तरी तो पावतो. स्वामी, असे आगतिक होऊ नका. अहो आज आपल्या गावात सोमनाथ यायचा होता ना, म्हणून हे सगळं घडायचं होतं. मालू, मी तुला ओळखलं नाही. तुझ्यासारख्या पतिव्रतेला मी ओळखलं नाही. मला माफ कर. मला क्षमा करणं आता फक्त तुझ्याच हातात आहे. मला माफ कर. बहिणी, माझी पण चूक झाली ग. मी तुला नको ती दूषणं लावली, नको ते बोललो. मला माफ कर. अगं, आमची तुझ्याबरोबर बसायची लायकी नाहीये हे आज कळलंय मला. माफ कर बहिणी, माफ कर. तुम्ही सर्वजण असं का समजताय? मीही तुमच्यामधलीच होते आणि तुमच्यामधलीच आहे. जे काय घडायचं होतं ते माझ्याच ललाटी लिहिलं होतं. चला, झालं गेलं सारं विसरून जाऊयात आणि आपण त्या सोमनाथाची पूजा करूयात.